सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण आळंदी येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप अंगावरती शहारे आणणारा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव प्रत्येकाने न रडता ऐकून दाखवा। खूप म्हणजे खूप सुंदर प्रचिती आहे। ज्यावेळेस ताई मला हा अनुभव सांगत होत्या त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले। खरंच अशी वेळ कोणावरती येऊ नये, आणि जरी आली तर स्वामींच्या सेवेत जर असेल ना, तर स्वामी महाराज कशा प्रकारे साथ देतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी माझे नाव नाही सांगू शकत, कारण माझा अनुभवच तसा आहे। मी आळंदीपासनं 7 किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे, तेथील मी रहिवासी आहे। आमचा जो आळंदीचा मेन मठ आहे तिथे आम्ही स्वामींच्या सेवेला येत असतो। सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली हे मी तुम्हाला सांगते। स्वामींच्या सेवेमध्ये मी मोबाईलवरून आली, आणि म्हणजे येतच होती त्याच वेळेस माझी जी चुलत जावेची मुलगी आहे ती देखील स्वामींचं करत होती। तिनेही मला स्वामींविषयी सांगितलं। त्यानंतर मग मी स्वामींची सेवा करू लागले। मी आळंदीच्या मठामध्ये गेले, तेथून मी स्वामींची नित्यसेवा, स्वामीचरित्र, गुरुचरित्र, माळ सर्व काही घेऊन आली आणि माझी सेवा सुरू झाली। घरच्यांना रोज मी तारक मंत्राचं तीर्थ देत होती। घरचे सर्वजण महाराजांना मुजरा करूनच घराबाहेर पडत असायचे। आमच्याजवळ गावामध्ये कुठेही शाळा कॉलेज नाही, त्यामुळे मुलांना मरकळ येथे शाळेमध्ये जावं लागतं। ते आमच्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे। माझी मुलगी ही 11वीला असताना मला हा अनुभव आला। मी सेवेत येऊन फक्त 1.5 वर्ष झाले होते। माझी मुलगी ही माझ्यासोबत थोडीफार तोडकी मोडकी सेवा स्वामींची करत होती। आमची सेवा ही सुरूच होती। काय झालं की माझे मिस्टर हे गिरनारला गेलेले होते। मिस्टर गिरनारला गेले, घरी कोणीच नव्हतं। मुलगी कॉलेजला गेली। मुलीच्या कॉलेजमध्ये काय झालं की तेथे रांगोळीची स्पर्धा होती। रांगोळीची स्पर्धा असल्यामुळे तिला खूप आवड आहे, त्यामुळे ती तिथेच थांबली। ज्या तिच्या सोबतच्या मुली आहेत त्या सर्वजण घरी आल्या। माझी मुलगी एकटीच राहिली। ही घटना जवळपास म्हणजे 11:30 ते 12च्या दरम्यानची आहे। तो वार म्हणजे दिवस होता 31चा। त्या दिवशी मग ती 11:30च्या दरम्यान येऊ लागली। ती पायी चालत होती। ह्या रस्त्याला सुनसान होतं, तिथे कुणाचाही वावर नाही, कोणीही येत नाही। सर्वकडे शेत वगैरे आहे आणि मधून रस्ता आहे। अशा रस्त्याने माझी मुलगी येत होती। मी फोनही केला नाही, काहीच नाही, कारण म्हणजे रोजची येते त्यामुळे काही मला टेन्शन वाटलं नाही। पण काय झालं की माझी मुलगी जेव्हा मला सांगू लागली, रडू लागली, त्यावेळेस माझ्या अंगावरचे खूप मोठे शहारे उभे लागले। कारण तिच्यासोबत अशी घटना घडली की कधीही आम्ही तो अनुभव विसरू शकत नाही। स्वामींचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही, कारण खूप मोठ्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं। माझी मुलगी जेव्हा रोडनी चालत होती त्याच वेळेस काय झालं की ड्रिंक केलेले 6 मुले 3 गाड्यांवरती तिच्या मागे लागले आणि तिला पकडा पकडा म्हणत होते। तिने त्यांना वाचवत, तिचा जीव वाचवत, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, खूप मोठ्याने धावा स्वामींचा करू लागली आणि जोरामध्ये पळू लागली। तिच्या मागे त्यांच्या गाड्या चालू होत्या। त्याच वेळेस काय झालं की पुढे अचानक एक तिला आई दिसल्या। त्या आईकडे ती पळत गेली, आजी मला वाचवा, माझ्या मागे मुले लागले आहे आणि मला ते पकडत आहेत। त्यावेळेस त्या आजीने काय केलं की म्हणे घाबरू नकोस। तिने जोरामध्ये तिच्या जे मुलं होते शेतामध्ये काम करण्यासाठी आलेले त्या मुलांना आवाज दिला। ते मुलं आतमध्ये शेतात ऊसामध्ये होते। तिथे आवाज दिल्यानंतर मग ते लोक घाबरले आणि ते मुलं निघून गेले। त्यानंतर मग माझ्या मुलीला त्या आजीने घरी आणून सोडलं। तिकडे सोडल्यानंतर मग माझ्या मुलीने सांगितलं की आई, आज माझ्यासोबत असं असं घडलं, आज स्वामींनी मला वाचवलं, स्वामी जर नसते तर माझ्यासोबत खूप वाईट घडलं असतं। अक्षरशः हे ऐकल्यानंतर अंगावरती शहारे आले आणि खूप रडू येऊ लागलं। त्यानंतर त्या आजीचे आभार मानावे म्हणून मी जवळपास 4 ते 5 दिवस मी कंटिन्यू तिथे जात होती। आजी त्यांचं जर शेत असेल तर त्या शेतामध्ये त्या येतील
आणि त्या मला भेटतील आणि मी त्यांचे पाय धरेल आणि मी खूप म्हणजे त्यांचे आभार मानेन ह्या हेतूने मी 5-6 दिवस कंटिन्यू स्वामी भक्तांनो तिथे जात होती. पण मला कुठल्याच तिथे आजी मिळाल्या नाही आणि त्या आजींची भेट आतापही माझी झाली नाही. म्हणजे प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या मुलीच्या मदतीला धावून आले होते. स्वामींना अंतःकरणापासून जोराची तिने हाक मारली आणि स्वामी लगेच तिच्या मदतीला आले. आज जर आम्ही स्वामींच्या सेवेत नसतो, स्वामींच्या सेवेत नसतो तर काय झालं असतं याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. माझे मिस्टर जोपर्यंत गिरनारवरून येत नव्हते तोपर्यंत अक्षरशः रात्रीची मला झोप लागत नव्हती. इतकं प्रचंड मी घाबरलेली होती. त्यानंतर आम्ही आमच्या मुलीला पायी जाऊ दिलं नाही. आम्ही तिला गाडी घेतली आणि गाडी शिकली आणि ती आता गाडीवरती जाते. कारण आपण हे पण कॉलेजही बंद करू शकत नाही. शिक्षणच सर्व आहे. काहीतरी विलाज म्हणून केलं. आता स्वामींवरती सर्व काही सोडून दिलेलं आहे. घरून निघाल्यानंतर ती महाराजांना मुजरा करते, माझ्यासोबत चला म्हणते आणि तिच्या कॉलेजजवळच मरकळचा मठ आहे, त्या मठामध्ये ती रोज जाते. ही घटना घडल्यानंतर तिने गुरुचरित्र पारायणही केलं. स्वामींवरचा खूप विश्वास तिचा वाढला आहे. हा आमचा पहिला अनुभव झाला. दुसरा अनुभव असाच आम्हाला स्वामींनी दिला. काय झालं, मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेही एक दिवस बाहेर कपडे धुत होतो. कपडे धुत असताना काय झालं, अचानक इतका मोठा साप, खूप मोठा साप होता, मनगटाच्या आकाराचा साप आणि खूप लांब होता आणि तो आम्हाला असं आवाज आल्यासारखं वाटलं. म्हणून आम्ही मागे बघितलं तर आम्हाला फक्त त्याची शेपटी दिसली. खूप जोरात ओरडलो. त्यानंतर त्याला खूप शोधलं पण तो कुठंच आम्हाला सापडला नाही. स्वामींच्या कृपेने तेव्हा देखील आम्ही वाचलो. कदाचित तोही आम्हाला म्हणजे तिथे जर आला असता, त्यांनी जर दंश वगैरे केला असतं, कारण आमचं लक्ष अजिबात नव्हतं, तो आमच्या मागून गेला. त्यांनी जर दंश केला असता तर खूप मोठं संकटही आमच्यावरती तेव्हा आलं असतं. फक्त 1.5 वर्षामध्ये हे खूप मोठे स्वामींनी आम्हाला अनुभव दिले आहेत. मी स्वामींची मरेपर्यंत ऋणी राहणार आहे, कारण खूप मोठ्या संकटातून स्वामींनी वाचवलं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं की मला स्वामींकडून म्हणजे मी जे मागितलं ते आत्तापर्यंत ते नाही मिळालं, पण माझे सेवेचं फळ स्वामींनी नक्कीच दिलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे जे काही आमच्यावरती संकट आहे, परिस्थिती आहे, ती देखील निवारण स्वामी करणार आहे. आता मी फक्त स्वामींचे नामस्मरण जेवढी सेवा जमेल तेवढी करते. त्यानंतर रोज म्हणजे शेतामध्ये गेल्यानंतर रोज स्वामींचे अनुभव, तारक मंत्र, त्यानंतर नामस्मरण हीच सेवा माझी सुरू असते. शेतात गेल्यानंतर रोज स्वामींचे अनुभव ऐकल्यानंतर खूप विश्वास स्वामींवरचा वाढतो आणि स्वामींची खूप सेवा करू वाटते. स्वामी भक्तांनो, असा आलेला हा आम्हाला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला देखील असाच अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.